क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यक्ती व नियुक्त्या 2025चे पाहूया. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुम्ही महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यक्ती व नियुक्त्यावर असतीलच, तर हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि तुम्हाला अपडेट ह्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे आचार्य देवव्रत यांना अतिरिक्त प्रभार मिळालेला आहे. का बरं? कारण की जे महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल होते CP राधाकृष्ण, ते उपराष्ट्रपती झालेले आहेत. म्हणून जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत त्याचा अतिरिक्त प्रभार कोणाला देण्यात आला आहे? आचार्य देवव्रत यांना देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोणकोणते? एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच जर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. त्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्राचे महाअधिवक्ता कोण आहेत? डॉक्टर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्र राज्याचे महाअधिवक्ता आहेत. महाअधिवक्ताचं कार्य काय असतो? ते राज्य सरकारला कायदेशीर बाबीवर सल्ला देतात आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्याची बाजू मांडतात आणि ते राज्याचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार पण असतात. पुढलं पाहू आपण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव, तर अश्विनी भिडे यांचे प्रधान सचिव आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे. त्यानंतर आपण पाहू 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष. 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नितीन करीर हे 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? संजय कुमार हे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर आपण पाहूया राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष. तर राज्य मानव आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती AM बदर हे राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपण पाहू राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष. तर न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर त्यानंतर विधानसभाचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर विधानसभाचे अध्यक्ष आहेत. विधानसभाचे उपाध्यक्ष कोण आहेत? अण्णा बनसोडे हे विधानसभाचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर विधान परिषदचे सभापती कोण आहेत? राम शिंदे हे विधान परिषदचे सभापती आहेत. तसेच विधान परिषदचे उपसभापती कोण आहेत? नीलम गोरे हे उपसभापती आहेत विधान परिषदचे. त्यानंतर MPSCचे जे अध्यक्ष आहेत, MPSCचे अध्यक्ष रणजित सेठ आहेत. तसेच राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रुपाली चाकणकर हे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यानंतर आपण पाहू राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे अध्यक्ष. तर मनु कुमार श्रीवास हे राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपण पाहू राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान हे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आहेत
राज्य मुख्य माहिती आयुक्त. तर राहुल पांडे हे राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत. यानंतर आपण पाहू राज्य माहिती आयुक्त. काय राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेवे हे राज्य माहिती आयुक्त आहेत. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी तर एस चोकीलिंगम हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. तसेच राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर आपण पाहूया पोलीस महासंचालक. तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला जे पहिली महिला आहेत ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. तसेच मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. आता आपण पाहू पुण्याचे पोलीस आयुक्त. तर अमितेश कुमार हे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत. तरी नागपूर शहरांचे पोलीस आयुक्त कोण आहेत? नागपूर शहराचे पोलीस आयुक्त आहेत रवींद्र सिंगल. तसेच दहशतवाद विरोधी पथकांचे प्रमुख आपण त्याला ATS असं म्हणतो. तर त्याचे कोण आहेत? नवल बजाज हे दहशतवाद विरोधी पथकाचे ATSचे प्रमुख आहे. त्यानंतर आपण पाहूया CIDचे प्रमुख. CIDचे प्रमुख कोण आहेत? सुनील रामानंद हे CIDचे प्रमुख आहेत. तर हे सर्व महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यक्ती व जे 2025मध्ये ज्यांची नियुक्ती झाली आहे आपण ते पाहिलेले आहेत. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप महत्त्वाचे नियुक्त्या आणि महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत. तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाममध्ये 1 ते 2 प्रश्न याबद्दल नक्कीच येतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असेच अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.